मंदार सर, ही आकडेवारी इंटरेस्टिंग होते. नक्की या आकडेवारीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा परत मुद्दा हा येतो की येणाऱ्या आता जे नाट्य असणार आहे, राजकीय नाट्य, त्या राजकीय नाट्यामध्ये आपल्याला एक स्पष्ट होईल की नेमकं कि हम नरेंद्र मोदी नीतीश कुमार के अगुवाई में जीते हैं. ये जनता की जीत है. जनता अमन चैन शांति चाहती है. सरकार भी वही बनेगी. नाही अमित, हाच मुद्दा आहे की ही जी आकडेवारी आहे ती येणाऱ्या काळातलं जे तिथलं बिहारचं राजकीय नाट्य असेल ते जास्ती रंगतदार करून म्हणजे ठेवेल की काय, अशी पद्धतीची ही आकडेवारी दिसते. 74 आता जेडीयूला एकीकडे जागा दिसत आहेत आणि ह्या सगळ्या आकड्यांमध्ये ज्यावेळेला नेमकं मुख्यमंत्री कोण हा मुद्दा येईल त्यावेळेला इथलं सगळं गिरिराज सिंग यांनी आता स्पष्ट केलं की मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार. मला असं वाटतं की चर्चा, कॉन्ट्रोवर्सी सुरू व्हायच्या अगोदरच त्याच्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न आहे. परंतु गिरिराज सिंग यांच्या वक्तव्याला किती महत्व आहे, निर्णय अमित शहा घेणार, नरेंद्र मोदी घेणार. कारण आकडा आहे, त्याचं कारण आकडा आहे. मी गेल्या 5 वर्षात 5 निवडणुकांमधली आकडेवारी काढली. 2000 मध्ये जेव्हा समता पक्ष होता एनडीएच्या सोबत बिहारमधला, म्हणजे नितीश यांच्या आधीचा, त्यांना 34 जागा होत्या. 2005 ला बिहार विधानसभा निवडणूक झाली, 55 जागा नितीश कुमार यांच्या आल्या. 2010 ला 115 सर्वोच्च त्यांचा तो आकडा होता. 2015 ला 71 जागा त्यांच्या होत्या. 2020 ला मात्र त्यांना खूप मोठा फटका बसला आणि 43 जागांवरती ते आलेले होते. पण 43 जागांवरून आता 70 पेक्षा जास्त जागा जाणं, याचा अर्थ पुन्हा तोच मुद्दा आहे, एकनाथ शिंदे करणं सोपं नाही. नाही, गिरिराज सिंग यांनी स्पष्ट केलं नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होणार. मंदार सर, तुम्हाला काय वाटतंय, अधिकार आहे की त्यांना सूचना आल्या असतील दिल्लीतनं की कोणतरी बोला, ही चर्चा सुरू व्हायच्या अगोदर, की अजून आपण वाट बघायला पाहिजे, एक अंक बाकी आहे? नाही, नक्की एक अंक बाकी आहे आणि अजून हे आकडे जे आहेत हे पुन्हा कुठल्या ना कुठल्या अर्थाने थोडेफार पुढे मागे होतीलच. त्याच्यामध्ये थोडंसं करेक्शन तर नक्की येईल आणि त्यावेळेला नेमकी जी परिस्थिती असेल ती फार महत्त्वाची असणार आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये भाजपचं जी महत्त्वाकांक्षा आहे, ती भाजपची महत्त्वाकांक्षा यावेळेला नेमकी कशा अर्थाने समोर येईल ही बघावी लागेल. कारण भाजपची एक महत्त्वाकांक्षा यावेळेला निश्चित होती की बिहारवरती भाजपचा झेंडा फडकला पाहिजे, बिहारवरती मुख्यमंत्रीसुद्धा भाजपचा असला पाहिजे, या पद्धतीची निश्चित अशी एक महत्त्वाकांक्षा भाजपची होती. आणि ती महत्त्वाकांक्षा जी आहे ती येणाऱ्या काळामध्ये कशी पुढे जाईल, कशा पद्धतीनं भाजप येणाऱ्या काळातलं राजकारण करेल तेही बघायला लागेल. पण आत्ता ज्या अर्थी इतक्या ज्येष्ठ नेत्यांनी भाजपच्या हे स्पष्ट केलं की नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील, त्या अर्थी काहीतरी एखादा फॉर्म्युला त्यातनं येईल. कदाचित मला ह्याच्यात एक इंटरेस्टिंग एक आकडा आणि कुठलाही वेगळा निर्णय करू नये किंवा त्यांच्या मनात काही वेगळं येऊ नये त्याच्या आधी हा पण एक मुद्दा असेल. पण भाजपकडे सुद्धा तेवढंच सशक्त असं मोठा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी सर्वदूर सर्वांना मान्य होईल अशा पदाचा प्रकारचा चेहरा अजून त्या अर्थाने नाहीच आहे. बिलकुल एकदम महत्वाचा मुद्दा आहे सर. परंतु एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगायची आहे की 70 जागांवर आघाडी दिसते महागठबंधनला. हा आकडा आहे गेल्या वेळेस तेजस्वी यादव यांनी जेवढे एकट्याने जिंकल्या होत्या ना जागा त्याच्यापेक्षा कमी आहे. हा आकडा त्याच्यापेक्षा कमी आहे की स्वतः म्हणजे महागठबंधन मिळून देखील ते तेवढा फर्स्ट इनिंगचा स्कोर पण ते गाठू शकलेले नाहीये. मला असं वाटतं की हा खूप धक्कादायक आकडेवारी आहे आणि इंटरेस्टिंग आकडेवारी आहे की ज्या वेगाने यांचे आकडे खाली येत आहेत आणि एनडीएची आकडेवारी वाढते. मला असं वाटतं की एक्झिट पोल 200 पर्यंत काही एक्झिट पोल गेले होते, परंतु आकडा वाढत 170-180 पर्यंत जातो का ते बघायला लागेल. आणि मंदार सर, तुम्ही जो महत्त्वाचा मुद्दा मांडत होते, 2014 नंतर भाजपच्या एका नेत्यांच्या गटामध्ये कायम अशी चर्चा होती की भाजपने स्वतःचं नेतृत्व बिहारमध्ये उभं केलं पाहिजे, नितीश कुमार यांचा हात आपण सोडला पाहिजे, नाहीतर भाजप उभी राहू शकणार नाही, एक नेता उभा राहू शकणार नाही. आणि तसंच चित्र दिसते. आरजेडीकडे नेता आहे, जेडीयूकडे नेता आहे, परंतु भाजप आणि काँग्रेस असे 2 राष्ट्रीय पक्ष आहे की त्यांचा चेहराच आपल्याला बिहारमध्ये आठवत नाही. नक्कीच चेहरा त्यांच्याकडे नाहीये. पण भाजप हा काही 1-2 निवडणुकांपुरता काम करणारा पक्ष नाहीये. तो भाजप सातत्यानं खूप पुढची आज वेगवेगळी विजन्स घेऊन येणारा पक्ष आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं एक स्वतःच्या मतावरती ठाम असलेला पक्ष आहे आणि असं असताना एक आयडिओलॉजी, एक प्रकारची विचारधारा
त्याच्यावरती सुद्धा काम करणार प्रश्न आहे. हा एकमेव असा पक्ष आता आपल्याला दिसतोय भाजप की जो आपल्या विचारधारेला अनुरूप अशा भूमिका आणि त्या वेळेला तत्कालीन निर्णय घेऊन पुढे जाताना दिसतोय. जर विचारधारा म्हणून काँग्रेसचा आपण विचार केला तर काँग्रेस त्या अर्थाने अनुरूप अशी भूमिका घेताना दिसत नाही. बऱ्याच ठिकाणी काँग्रेस तुम्ही जर बघितलं असेल तर जेव्हा जेव्हा काँग्रेस आणि इतर पक्ष एकत्र आले त्यावेळेला इतर पक्षांना सुद्धा त्याचा तोटाच झालेला आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. काँग्रेसच्या राजकारणामध्ये समाजवादी पार्टी ज्यावेळेला उत्तर प्रदेशमध्ये एकत्र आले होते त्यावेळेला सुद्धा दोन्ही पक्षांना तेवढाच फटका बसला होता जेवढा एकट्या समाजवादीला बसला नव्हता त्यापूर्वी. याचा अर्थ असा आहे की कुठेतरी काँग्रेसचं राजकारण किंवा काँग्रेसची वोट बँक आणि केवळ मोदी विरोध, केवळ भाजप विरोध आणि त्याच्यातनं एकत्र येण्याचं जे राजकारण आहे हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला कुठेतरी जमताना दिसत नाहीये, कुठेतरी त्या फॉर्म्युला यश येताना दिसत नाहीये. याचा सुद्धा विचार त्या अर्थाने काँग्रेस आणि काँग्रेसचं नेतृत्व येणाऱ्या काळात त्यांना करावं लागेल. त्यांना त्यांचं राजकारण स्वतःच्या बलबुते उभं करावं लागेल तर कुठेतरी त्याच्यात यश येताना दिसेल. जे आता महागठबंधनची जे आकडे दिसतात अत्यंत निराशाजनक असे आकडे आणि अत्यंत निराशाजनक अशी कामगिरी मेसेज आहे जे दिसते. हा मेसेज आहे की तुम्हाला अजून काम करावं लागेल. मतचोरीच्या संदर्भात सगळ्यात जास्त रान कुठं उठवलं गेलं असेल पहिल्यांदा तर ते इथं SIR आलं. त्याला प्रचंड विरोध झाला. त्याच्याबद्दल मतदारांमध्ये ते गेले, यात्रा काढली, राहुल गांधी मैदानात उतरले, हे सगळं झालं. पण ते सगळं मतात परिवर्तन त्याचं बिहार निवडणुकीचे सर्व कल आता हाती आलेले आहेत. 243 पैकी 243 मतदारसंघातले कल हाती आलेत आणि 167 जागांवरती NDA, 71 जागांवरती आपल्याला 72 जागांवरती आता महागठबंधन सध्या पुढे दिसतंय. JSP 2 जागांवरती, इतर 3 जागांवरती. खरं तर ही फाईट तिरंगी होईल असं वाटलं होतं पण तसं झालं नाही. लोकांनी थेटपणे आपलं मत ठरवलं आणि ते मत दिलं सुद्धा. आणि ते मत दिलं ते नितीश कुमार यांच्यासाठी, नितीश कुमार यांना निरोप देण्यासाठी, नितीश कुमार यांनी गेल्या 20 वर्षामध्ये जे सरकार चालवलं त्याच्यावरती विश्वास दाखवण्यासाठी. मोदींच्या नेतृत्वावरती त्यांनी त्यांच्या ट्रॅक रेकॉर्डवरती ही मोहर आहे. आणि निश्चितपणे विरोधकांना मेसेज आहे, अजून तुम्हाला कष्ट करावे लागणार आहेत, अजून तुम्हाला मुद्दे घ्यावे लागतील, तुम्हाला सगळ्यांना सोबत घ्यावं लागेल, सगळे जातीय समीकरणं तुम्हाला साधावी लागतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या प्रकारचं सोशल इंजिनिअरिंग NDAनं केलेलं आहे त्या सोशल इंजिनिअरिंगला योजनांची जी त्यांनी साथ दिली त्याचं सुद्धा हे यश. विलास, पण सर्वात मोठी ब्रेकिंग हीच आहे की सर्व कल आलेले आहेत. याचा हे सर्वात महत्वाची ब्रेकिंग आहे की सर्व कल आलेले आहेत. सकाळपासून आपण म्हणत होतो की वाट बघा, परंतु आता हा 168 आणि हा 70 आकडा विरोधक आणि सत्ताधारी दोघांनाही सिरियसली घ्यायला लागेल. कारण सर्व कल आलेले आहेत. 170 कडे NDAची वाटचाल चाललेली आहे. 69 कडे फक्त महागठबंधन 70च्या अलीकडे आपल्याला अडकलेलं दिसते. एक्झिट पोल खरे होताना दिसते. काँग्रेस मागे पडलेली दिसते. आणि हाच कल राहिला तर मला असं वाटतं की आता हे स्पष्ट झालंय की सरकार NDAचे येते. मग त्यांची जागा किती आहे, बहुमताचा आकडा किती आहे तो प्लस मायनस होत राहील.